मतदान या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी चक्क नवरदेव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत. राहुल शिवलकर या ठिकाणी मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे आणि आपलं कर्तव्य बजावलेलं आहे. लग्न होण्याच्या आधी थेट नवरदेव जे आहेत ते मतदान केंद्रावरती पोहोचलेले पाहायला मिळतात. काय सांगाल? डोक्यावरती मुंडावळे आहेत, हातामध्ये सुद्धा लग्नाची सगळं तयारी आहे. काय सांगाल? कसं आहे माहिती आहे, आपल्याला नागरिकत्वामध्ये जो हा महत्त्वाचा अधिकार हक्क दिलेला आहे तो आपण सर्वांनीच बजावलं पाहिजे. आपण नेहमी विचार करतो की एका मताने काय फरक पडणार आहे. जेव्हा भाषेचा विषय झालेला आपल्या राज्यामध्ये तेव्हा एका मताने फक्त हिंदी राष्ट्रभाषा ठरलेली होती. तेव्हा आपण प्रत्येक मताचा विचार करून प्रत्येकाने फक्त 10 मिनटं मतदानाला लागतात, तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आणि आपला जो आपण म्हणतो की विकास होत नाही काय नाही, तर आपल्या प्रत्येक मताने फरक पडतो. तर आपण एका मताने सुद्धा आपण फरक पाडू शकतो. तेव्हा प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करेन. घरात लग्नाचे सगळे विधी आहेत असं सोडून तुम्ही मतदानासाठी आलेला? नाही, मी म्हटलं ना, फक्त 10 मिनटं आपल्याला लागतात मतदानासाठी. तर 10 मिनटं आपण देऊ शकत नाही का? आपण नंतर सामान्य नागरिक म्हणून आपण बोंब मारतो की विकास होत नाही आहे किंवा अजून काही. फक्त 10 मिनटं लागतात. तर प्रत्येकाने लग्नाच्या गडबडीत जर मी येऊ शकतो तर पण प्रत्येकाने मी आवाहन करतो प्रत्येकाला की प्रत्येकाने येऊन मतदान केलं पाहिजे आणि सगळ्या आपल्या देशाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी या नवरदेवाने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडा असंच आवाहन या नवरदेवाने केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज ढेले, TV9 मराठी, रत्नागिरी.